सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। हा इथला मधला आवाज द्या, येऊ द्या महाराजाला येऊ द्या। आता मी कीर्तन करायला पण महाराजाकडे लोक बघायचे, मग कोण ऐकन आता? सगळे महाराजाकडे बघायलेत, माझ्याकडे कोण भूत बघायला? त्याला येऊन बसू द्या म्हणजे माझ्याकडे कोणीतरी बघल। तुम्ही बसल्याशी कोणीच बघत नाही माझ्याकडे। हा तुम्ही बघितले असतं बरं झालं, टाळ्या वाजवा। हॅलो हॅलो हॅलो
मातेच्या 52व्या पुण्यतिथीच्या निमित्त आज आपला सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह एकादशीच्या पर्व काळापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. व्यासपीठावर व्यासपीठाच्या समोर उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, गजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगावर जवळजवळ 20 कीर्तन आपण ऐकलेले आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने जमलेल्या सर्व भजनी मंडळीच्या सहकार्याने सर्वजण मिळून देवळी माईची सेवा करू. विठ्ठला विठ्ठला. आपल्या परिसरामध्ये महान संत देवळी माई अवताराला आल्या. या गंगाखेड तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे, भगवान श्री ज्ञानोबारायांच्या काळामध्ये या गंगाखेड तालुक्याने जनाबाईच्या रूपामध्ये महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं नेतृत्व केलं. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. त्याच जनाबाईच्या विचाराचा, अधिकाराचा वारसा देवळी माईला लाभला. जनाबाईचं जीवन जसं पवित्र जीवन होतं तसंच देवळीबाईचं ही पवित्र जीवन होत. आयुष्यभर उपवास केला. आयुष्यभर उपवास शब्दाचा अर्थ असा आहे, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य करणे. अंतःकरणाने ईश्वराच्या जवळ वास्तव्य करणे याचं नाव उपवास. विठाला विठाला. आणि मग त्या देवळी माईच्या नंतर पूजनीय नरहरी महाराज त्यांनीही आयुष्यभर उपवास केला. नरहरी महाराजांच्या नंतर आता त्याच गादीवर हरिभक्तीपरायण तुळशीदास महाराज देवकर आहेत. खूप कमी वयामध्ये ज्या दिवशीपासून या संप्रदायामध्ये रुजू झाले, जवळजवळ रुजू होऊन सुद्धा 21 वर्ष झाले आणि 21 वर्ष उपवास धरलेला आहे. या विज्ञान युगामध्ये पूर्वज जसे चालले तसं आपल्याच्यानं चालणं होत नाही, तरी सुद्धा तसं चालून दाखवायचं धाडस तुळशीदास महाराजांनी केलेलं आहे. कोण उपवाशी राहिलाय हो? एकादश जड चालली, एकादश नको वाटायली माणसाला. एक दिवस जर अन्न पोटात नसेल तर जीव गेल्यासारखा वाटतो. परंतु या गादीची ताकद आहे. तुळशीदास महाराजांनी ती उपासना केलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने या संस्थांनी फार शुद्ध अंतःकरणाने एवढा मोठा सप्ताह केला. सन्माननीय अध्यक्ष, सर्व त्यांचे सदस्य आणि सर्व गावकरी मंडळी यांच्या आतोनात कष्टातून आजही ती देवळी माईची उपासना चालू आहे. विठाला विठाला. अशा देवळी माईच्या या एकादशीच्या पर्व काळावर पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित झालेलो आहोत. हे हाजरीचे कीर्तन आहेत. हाजरीचे कीर्तन म्हणजे एकदा हजर झालं, 10-5 मिनिटं बोललं की झालं. सगळ्या कीर्तनात फक्त एकच कीर्तन जास्त झालंय, भगवान महाराज. माझं सुद्धा तेवढं होणार नाही. ते जास्त का झालं? सगळे लोक म्हणतात भगवान महाराजाला पोटभर करू द्या बुवा. कमी वेळात त्याचं पोट भर नाही. मग कोणीतरी जास्त वेळ घेणार पाहिजेच ना. मग मनातून त्याच्या तळमळीनं काही गोष्टी मांडत असतात ते, आणि म्हणून त्यांनी त्यांचा विचार आपल्या समोर मांडलेला आहे. सगळ्या कीर्तनकार मंडळीनं देवळी माईची 10-5 मिनिटं
सेवा केली. मी त्याच पद्धतीने तितकाच वेळ घेणार आहे, जास्तीचा वेळ घेणार नाही. विठाला विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संत भेटीचं रहस्य सांगितलेलं आहे. संत भेटी करता दोन गोष्टीची आवश्यकता आहे. एक पुण्याईची आवश्यकता आहे आणि दुसरं भाग्याचा उदय होणं अत्यंत आवश्यक. पुण्याईनं भाग्योदयाने जर साधू संताची एखाद्याला भेट झाली त्याचं जीवन सफल होते. जीवन सफल होते म्हणजे नेमकं काय होते तर तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसाराची तुटी. अशा महात्म्याच्या भेटीनं संसाराची तुटी होती. मग संसाराची तुटी होती म्हणजे काय? आपल्या नजरेमध्ये संसार शब्दाची व्याख्या वेगळी आहे आणि तुकाराम महाराजांच्या नजरेमध्ये संसार शब्दाची व्याख्या वेगळी आहे. विठाला विठाला आपण ज्याला संसार म्हणतो तो प्रपंच आहे. तो काय? प्रपंच. प्रपंच तोडावं का जोडावं? प्रपंच काय हो? तो तुटलेला चांगला प्रपंच का जुटलेला चांगला? जुटलेलं चांगलं ना. नवरा बायको सोडून द्यायला लावायचं काय? फारकत घेणं चांगलंय काय? होय संसाराची तुटी म्हणजे काय? संसार तुटते म्हणजे काय? नवरा बायकोची ताटातूट होती का? नाही. हा जो संसार तुम्ही शब्द वापरलेला आहे तो प्रपंचाकरता वापरलेला आहे आणि तुकाराम महाराजांना जो संसार शब्द अभिप्रेत आहे तो जन्म मृत्यूचा संसार आहे. विठाला विठाला माणूस म्हटलं की त्याच्या पाठीमागे एक घटिका यंत्र लागलेलं आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जिया बळी. आपल्या पाठीमागे जो संसार लागलेला आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित मनवोनी देव झाला शरण गेला विठूसी. आपल्या पाठीमागे जो संसार लागलेला आहे हा जन्म मृत्यूचा फेरा लागलेला आहे. आज आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. किती दिवस राहणार आहोत? 100-50 वर्षाच्या मधली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर आपण मग मरणार आहोत. मग मरणार म्हणजे आपण मुक्त होणार का? नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाते. एकदा का जीव या शरीरातून निघून गेला थोडा विको कमी करा दुसऱ्या शरीरामध्ये जातो. मग दुसरं शरीर कोणतं मिळते? त्याच्या पुन्हा काही खानाखुणा आहेत. एक तर दुसरा जन्म कशावर मिळतो त्याच्या काही खानाखुणा आहेत. विको कमी करा दादा. माझ्याकडे बघा तुम्ही दोघं भाऊ. विको कमी करा ना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे. एक तर जन्म कशावर अवलंबून आहे? वासनेवर अवलंबून आहे. दुसरा जन्म कशावर अवलंबून आहे? कर्मावर अवलंबून. आणि म्हणून आज आपण माणूस आहोत हे खरं आहे पण इथून आपल्याला एक दिवशी जायचंय निघून. मग गेल्यावर आपण मुक्त होणार आहेत का? नाही. पाखंडी लोकांचा विचार आहे मुक्ततेचा. जीव तो देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याशी. पाखंडी लोकांचं म्हणणं माणूस मिळलं की मुक्त होते. मुक्त होत नाही पुढच्या जन्माला जाते. विठाला विठाला म्हणजे किती दिवसाचं चक्र आहे? किती जन्माचं चक्र आहे? किती जन्माचं बनवून सांगा तुम्हाला. किती जन्म
कसा थोरा मायाजाळ. आज आपण माणूस आहेत ना, मुक्त व्हायचा विचार करावा की जीवदशा संपवायचा विचार करावा का पुन्हा गटकळ्या खात राहायचं त्या भवसागरामध्ये बुडत राहायचं का पुन्हा गोच्या खायच्यात का. मुक्त होण्याकरता या भवसागरातून तरुण जाण्याकरता मिळालेला हा नरदेह आहे आणि या नरदेहातून आपल्याला या जन्मातून सुटका करून घेण्यामुळे आपल्याला या संसारातून तरुण जाण्याकरता आपल्याला एकच मार्ग सांगितलाय, फक्त साधू संतांचं दर्शन, फक्त साधू संतांची भेट. आणि एकदा का त्यांची भेट झाली की तुका म्हणे त्यांची भेटी होय संसाराची तुटी, जन्म मरण जाया संत संग. जन्म मरणातून ते आपल्याला अलगद पलीकडच्या तीराला नेऊन ठेवतात. असं सामर्थ्य फक्त साधू संतांमध्ये आहे आणि म्हणून साधू संतांची भेट होणं अत्यावश्यक आहे. विठाळा या भवसागरातून पलीकडच्या तीराला तरुण जाण्याकरता साधू संतच हाताला धरून पलीकडे नेत असतात. लक्षात ठेवा, साधू संतच आपल्याला तारू शकतात, दुसरं कोणीही तारू शकत नाही. कोणाला तारतात, कोणालाही तारतात, फक्त भेट होणं महत्वाचे. इथून मागं तारलंय का? खूप लोकांना तारलंय. मग कोणाला तारलंय सांगा. आता किती यादी सांगायची तुम्हाला. देवर्षी नारदाची वाल्या कोळ्याला भेट झाली आणि त्या भेटीनं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि तिथून पुढे त्या भेटीमध्ये त्यांच्या जीवनात परिवर्तनाला चोऱ्या माऱ्या करणं सोडून दिलं आणि भजन करायला सुरुवात केली. तर 12 वर्ष भजन केलं आणि त्या 12 वर्ष देवर्षी नारदाच्या भेटीनं वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. नुसतेच ऋषी झाले नाही, एवढा अधिकार प्राप्त झाला. केले रामायण वाल्मिक ऋषी झाले. एवढं परिवर्तन झालं कशानं? फक्त साधूची भेट झाली, परिवर्तनात आत्मकल्याण होऊन बसले. साधूची भेट ज्या ज्या लोकांना झाली आणि त्यांना कळलं की हे संत आहेत, तनो मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सफळ, मग अपेक्षित आपुले ते सांगतील पुशिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. साधू संतांची भेट झालेली आजपर्यंत दरोडेखोर सुद्धा वाया गेले नाहीत. माणूस कसं वाया जाईल? साधू संतांची भेट ही आत्माचं या जीव आत्म्याचं कल्याण करणारी भेट आहे. संत संगती
साधूच्या भेटीनं काय होतंय, या संसाराचा या प्रपंचाचा मोह कमी होतो, आत्मकल्याणाचा मार्ग कळतो आणि मग माणूस साधना करतो आणि साधना करायला लागला की तो साध्यापर्यंत जातो, साक्षात्कारापर्यंत जातो. हे केवळ साधू संतांच्या भेटीची ताकद आहे, असं जाऊ शकत नाही. आपल्याच तालुक्याचं वैशिष्ट्य आहे, गंगाखेडची जनाबाई, तिचा एवढा अधिकार वाढला, पंढरपुरामध्ये तिनं जातीवर दळण दळायचं आणि दळू लागायला कोण येत होत, देवानं यावं. मग ज्या जणीला देवानं जात्यावर दळण दळू लागावं, त्या जणीची मुलाखत आली एकदा टीव्हीला. जणे असं म्हणतात, देव तुला जात्यावर दळण दळू लागायला येतो, काय उपासना केलीस ग, काय तपश्चर्या केली, सांग की एकदा आम्हाला तरी कळू दे. त्यावेळेस जनाबाईचं एक दासी नामयाची म्हणून या. त्या जनाबाईने सांगितलं, मी माझ्या जीवनामध्ये काही तप केलेलं नाही, फक्त मला जे नामदेवरायाची भेट झाली आणि त्या भेटीनं मी परमात्म्यापर्यंत गेले, असं नाही. मग परमात्मा माझ्या घरला आला, सुखी येतो घरात केवळ साधूच्या दर्शनानं, साधूच्या भेटीनं, साधूच्या मार्गदर्शनानं माझं जीवन साक्षात्कारापर्यंत गेले म्हणे. एवढ्या जनाबाईचा जरा अधिकार होऊ शकतो, आपल्या जीवनामध्ये तसं परिवर्तन होणार नाही का? म्हणून माणसाच्या जीवनामध्ये माणसानं साधू संतांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. मग जेवढ्या जमलेल्या महिला मंडळी म्हणते असतील की महाराज संतांच्या भेटीनं जर इतकं मोठाले कामं होत असतील, गंगाखेड तालुक्यामध्ये कोण संत आहे, उद्यापासून आम्ही पाया पडायला जातो. आता गंगाखेड तालुक्यामध्ये संत कमी नाही, पण आपल्याला ओळखीत ये नाव घडे. पण एकही मात्र मी तुम्हाला जाहीरपणे इथं या श्री संत देवळमाय YouTube चॅनलवरून सांगतो की तुम्हाला कोण्या संताच्या भेटी करता घराच्या बाहेर निघायची गरज नाही. तुमच्या घरची ज्ञानेश्वरी गाथाच प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज, काही कुठं बोंबलत फिरायची गरज नाही. मार्केटमध्ये एखाद्या संतत्वाच्या लक्षणाकडे बघून जर तुम्ही कोणाच्या नादी लागले आणि ती जर स्थिती त्या माणसामध्ये अंगी बांधलेली नसेल तर त्याचंही नुकसान होईल आणि तुम्ही नादी लागले तर तुमचंही नुकसान होईल. त्यापेक्षा कोणाला संत म्हणत फिरण्यापेक्षा तुमच्या घरची ज्ञानेश्वरी आणि तुमच्या घरचा गाथा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आहेत आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं जर पारायण केलं, संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, मतमतांतरा नाही दिला मान, हृदयी धरिले हरीचे चिंतन. फक्त आपण संत जसं सांगतील त्या पद्धतीनं जर आपण देवाचं नामस्मरण केलं, ज्ञानोबराय तुकोबराय देवळमायवर जर आपण भावना ठेवली, आपल्या सुद्धा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई श्री संत देवळमाय देवस्थान गावकरी सर्व भक्त मंडळी सर्वांच्या अथक परिश्रमातून
महान संत देवमाय यांचा 52वा पुण्यतिथी उत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न झालेला आहे आणि महाप्रसाद अर्थातच फराळाची व्यवस्था आहे. कोणीही फराळ केल्याशिवाय जाऊ नये. सर्व देवस्थानचे अध्यक्ष सर्वांनी फार तळमळीनं हे कार्यक्रम केलेला आहे आणि अशाच पद्धतीनं पुढे आमच्या तुळशीदास महाराजांचं कार्य चालू आहे. सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि रजा घेतो.